नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सुरुवातीला एक सविस्तर बातमी बघूयात. पहलगाममध्ये हल्ला करून निष्पाप पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा लष्कराकडनं कसून शोध सुरू आहे. जम्मू काश्मीरच्या विविध भागात सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे. हल्ल्याचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. तसंच संशयित दोघांची घरं सुद्धा जमीनदोस्त केली आहेत. स्फोटकांच्या मदतीनं ही घरं जमीनदोस्त करण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांच्या घरावर ही कारवाई करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल ऍक्शन मोडमध्ये आलंय. अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहराच्या गुरीचा रहिवासी असलेला आदिल ठोकरच्या घरावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. आदिल ठोकर हा आदिल गुरी म्हणून सुद्धा ओळखला जातो. तो लष्कर ए तैयबाचा दहशतवादी आहे. स्फोटकांचा वापर करून त्याचं घर उद्ध्वस्त करण्यात आलंय. आदिल हा 2018 साली पाकिस्तानात गेला होता. तिथे त्याने दहशतवादाचं प्रशिक्षण घेतल्याचा संशय आहे. तसंच आदिलचा साथीदार आसिफ शेखचंही घर स्फोटक लावून उद्ध्वस्त करण्यात आलंय. एकीकडे संशयित दहशतवाद्यांच्या घरांना सुरुंग लावण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे कुलगाम, पहलगाम इकडच्या पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू केलंय. दहशतवाद्यांना ज्या ज्या लोकांनी मदत केली असावी अशांच्या घराघरात जाऊन पोलिसांकडून झाडाझडती घेतली जाते. दरम्यान तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी दहशतवादी हशीम मुसा उर्फ सुलेमान याने पहलगाम हल्ला घडवून आणल्याचं समोर आलंय. तो गेल्या वर्षभरापासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे. सुरक्षा दल, सरकारी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय तसंच बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांवरती हल्ल्यांच्या घटनांमागे हशीमचा हात होता. पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी अलीभाई तल्ला आणि आसिफ फौजी यांचा सहभाग असल्याचं तपासात समोर आलंय. हे सर्व दहशतवादी लष्कर ए तोयबासाठी काम करत असल्याचा संशय आहे. त्यामुळे तपास यंत्रणांच्या सर्च ऑपरेशनला आता वेग आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणखी एक मोठी बातमी आहे. पहलगाम हल्ल्याच्या विरोधात लंडनमध्ये भारतीयांकडनं जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं करण्यात आली आहेत. पाकिस्तानी दूतावासासमोर मोठ्या संख्येनं भारतीय जमले आणि यात विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. हातामध्ये भारताचा तिरंगा घेत पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या जात आहेत. लंडनमध्ये पाकिस्तानी दूतावासासमोर भारतीयांकडनं निदर्शनं केली जात आहेत. लंडनमध्ये स्थित असलेले भारतीय नागरिक, त्यामध्ये विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. हातामध्ये अशा प्रकारे तिरंगा घेऊन लंडनमधल्या पाकिस्तानी दूतावासासमोर ही निदर्शनं केली जात आहेत. मोठी घोषणाबाजी पहलगाम हल्ल्याच्या विरोधात. स्विमिंग पूलमध्ये बुडून 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना रायगडच्या मुरुड इथल्या एका रिसॉर्टमध्ये घडली आहे. मुरुडमधल्या चोंडी बामणसुरे जवळ असलेल्या एका रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमधला हा प्रकार. खेळता खेळता ही मुलगी पाण्यात पडली आणि तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. आता पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं आर्थिक वर्ष 31 मार्च 2025 अखेर विक्रमी 61,956 कोटींचा व्यवसाय पूर्ण केला. त्याचसोबत बँकेनं 651 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवून सलग 4थ्या वर्षी नफ्यात सातत्य राखलंय. मुंबईत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मुंबईकर हैराण झाले. उन्हामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठा देखील आटत चाललाय. मुंबईच्या 7 तलावांमध्ये 27% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईवरती पाणी कपातीचं संकट आहे. राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेतली जाते. त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक दिला जातो, असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर येथे मुस्लिम धर्मीयांनी हल्ल्याचा निषेध केला. शुक्रवारी नमाज अदा करताना सुद्धा हातावरती काळी पट्टी बांधून मुस्लिम बांधवांनी काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली असून अनेक शाळकरी मुलांनी देखील सहभाग घेत पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी केली. आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही. आम्हाला भारताचं नागरिकत्व द्यावं. आमचे नातेवाईक तसंच कुटुंब जे पाकिस्तानात आहेत त्यांना देखील भारतात घेऊन यावं अशी मागणी जळगावातल्या पाकिस्तानी कुटुंबियांनी केली आहे. नाशिक दिंडोरी राज्य मार्गावरील वनारवाडी फाट्याजवळ एका 21 वर्षीय तरुणीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते तर वनविभागाच्या कारभारावरती नागरिकांनी संताप व्यक्त केला. पती, सासू आणि सासऱ्याकडनं सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना 14 एप्रिल रोजी जालन्यात घडली. गुन्हा दाखल करून सुद्धा पोलीस कारवाई करत नसल्यामुळे याबाबत माहिती देण्यासाठी संबंधित महिलेनं पत्रकार परिषद बोलावली होती. मात्र या पत्रकार परिषदेआधीच पतीसह 10 ते 12 जणांनी संबंधित महिलेला पुन्हा मारहाण केली. कोल्हापूर पोलिसांनी 33 घरफोड्या उघडकीस आणल्या. 61 तोळं सोनं, 4 किलो चांदीचे दागिने असा 67,48,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली. कराडमध्ये भरधाव चारचाकीनं 9 ते 10 वाहनांना धडक दिली. यात वाहनांचं मोठं नुकसान झालंय. वाहतूक पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येते. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात भीषण आग लागली. वेळीच आगीवरती नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. बीडमध्ये भर चौकात रिक्षाचालकावरती धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झालाय. जखमी रिक्षाचालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. फरार हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. नांदेड किनवट मार्गावरती इस्लामपूर जवळ 2 ट्रकनं एकमेकांना जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. 3 जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जळगावच्या शिरसोली परिसरातील एका कंपनीला भीषण आग लागली. आगीत कंपनीतलं साहित्य जळून खाक झालं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यवतमाळ जिल्ह्यातल्या बाभुळगाव, नेर आणि कळंब या 3 तालुक्यातल्या 35 शेतकऱ्यांनी 120 एकरावरती मका लागवड केली. हैदराबाद इथल्या आयुषी अॅग्रोटेक या कंपनीकडून शेतकऱ्यांनी बियाणं घेतलं होतं. मात्र मक्याला कणीसच न धरल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. 10 दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. गोंदियातील मोरगाव तालुक्यातल्या 4 पाणीपुरवठा योजनांबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात आली. तर अनुदानाची रक्कम न मिळाल्यास योजना बंद करणार असा इशारा संस्थाचालकांनी घेतलाय. मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 65 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या 4 योजना अपुऱ्या निधीअभावी संकटात आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे लोणी येथील बाजारपेठेत शेतकऱ्यांनी जनावरं विकण्यासाठी मोठी गर्दी केली. जळगावात गिरणा नदीपात्रातनं अवैध वाळू उपसा होत असल्याचं समोर आलंय. अवैध पद्धतीनं वाळू उपसा करण्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दरम्यान तातडीनं संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. रत्नागिरीच्या दापोली बुरोंडीमध्ये बोटींना LED लाईट पुरवणाऱ्या बोटीवरती मत्स्य व्यवसाय विभागानं कारवाई केली. या बोटीवर 2 तांडेल आणि 2 खलाशी सुद्धा आढळून आले.